मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला माणगावात स्वागताची जोरदार तयारी. दक्षिण रायगड मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन, महामार्गाची करणार पाहणी. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी दिली पत्रकार परिषदेत बोलताना माहिती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे हे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी माणगाव नगरीत येत असून त्यांच्या स्वागताची दक्षिण रायगड जिल्हा मनसेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या या दौऱ्यात त्यांच्या हस्ते माणगाव येथील मोरबा रोड मार्गावर SBI बँकेच्या शेजारी असणाऱ्या मनसे पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता होणार आहे. त्यानंतर राजसाहेब ठाकरे हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या माणगाव बायपासचे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून खणलेल्या महामार्ग व बायपासच्या कामाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रसार माध्यमांजवळ संवाद साधणार असल्याची माहिती पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी माणगाव येथे शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष चिमण सुखदरे, तालुका सचिव गोपाळ पवार, सहसचिव जितेंद्र गुरव, शहर संघटक अक्षय केकाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी सांगितले, माननीय राज ठाकरे साहेब रविवारी 9 तारखेला सकाळी आपल्या ह्या कार्यालयात माणगाव मध्ये त्यांचं आगमन होईल. आगमन झाल्यानंतर साहेबांचं आमच्या दक्षिण रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वागत झाल्यानंतर साहेबांच्या हातून या कार्यालयाचं उद्घाटन होईल. उद्घाटन झाल्यानंतर जो अनेक वर्ष गेली 19-20 वर्ष जे कोकणवासियांना, माणगाववासियांना जो त्रास सहन करावा लागतोय, मुंबई गोवा महामार्गावरील माणगावचा बायपास, त्याची पाहणी दौरा या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर साहेब अधिकाऱ्यांसोबत करतील. त्यासोबत तुम्ही पत्रकार बांधवी हजर राहा आणि जी काही परिस्थिती चालली आहे, ठेकेदाराचं म्हणणं काय आहे, अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे, की नक्की काय अडचण आहे, जर हा मुंबई गोवा महामार्ग अजून नीट चालूही झाला नाही, जे काही ब्रिज नागोटणा, त्याच्यानंतर आपला पुढचा ब्रिज गोरेगावचा, हे जे आहेत हे ब्रिज चालू होऊन 2 महिने 3 महिने नाही झाले तर अक्षरशः तुम्ही वडकळचा ब्रिज बघा, जी काय परिस्थिती आहे, म्हणजे कधी लोकांचे जीव जातील, कधी ब्रिजवरनं गाड्या खाली पडतील, ही सरकारला काळजी नाही राहिली. पण टोलच्या बाबतीत आता खारपाडा टोल नाका बघा किती घाईघाईनी चालू केला. आता पालीचा टोल नाका तोही काही दिवसात चालू होईल, त्याची तयारी पूर्ण झाली. आमच्या महाड पोलादपूरच्या मधला चांडवे टोल नाका, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. म्हणजे पैसे मिळवण्यासाठी जी सरकारची जी धडपड चालली शासनाची, टोल नाके ताबडतोब घाईघाईनी तयार करून ते चालू करण्याचं, पण त्यांना हे जे ब्रिज आहेत जे चालू होऊन 6 महिने नाही झालेत, आता कोसळण्याच्या मार्गावरती आहेत, हे सरकारला दिसत नाही. त्याच्यानंतर आपले हा रायगड जिल्ह्यामध्ये जे कोण आमदार असतील, खासदार असतील, आज मंत्री पदावरती आहेत, मग त्यांचा नेहमी येण्या जाण्याचा रस्ता आहे मुंबईकडून रायगडमध्ये, मग त्यांना हे सगळं दिसत नाही का? तर ह्या सगळ्या संदर्भात साहेब मुंबई गोवा हायवेची पाहणी करतील, बायपासची पाहणी करतील. आणि त्याच्यानंतर मी तर अधिकाऱ्यांना आम्ही लेखी पत्रही दिलंय, त्यांना निरोपही दिलाय की हे खड्डे ताबडतोब भरून घ्या. बघू आता साहेबांचा दौरा होईपर्यंत आता 1 दिवस उरलाय उद्याचा, आणि त्याच्यानंतर एवढं सगळं होऊन पण जर या अधिकाऱ्यांना झोपेचा सोंग घेऊन जर जाग आली नाही, तर मग मला वाटतं त्या अधिकाऱ्यांना त्या खड्ड्यामध्ये आडवं घालून झोपवल्याशिवाय दुसरा आमच्यासमोर पर्याय नाही. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी सिद्धी दाखिनकर. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.